विठ्ठल विठ्ठल. देव इतका कृपा करतो का? शुद्ध भाव ठेवा, देव तुमच्यावरती कृपा करेल. काय कृपा करतो? अजून एक उदाहरण आहे, देतो पटवून, लक्षपूर्वक ऐकून जा. कृष्णदान झालं. काय ताकद आहे आपल्या नवऱ्याची बसलेली, ऐकून जा. भगवंताची सुद्धा ताकद काय होती? ह्या 16,108 बायकांना कळाली नव्हती, पण एका बायकोला त्यात कळाली होती. ऐका, नारदाला सांगितलं, नारद भगवंताला घेऊन चालले. कृष्णदान झालं आणि कृष्णदान झाल्यावरती सगळ्या बायका म्हणाल्या, अरे देवाला घेऊन चालला, देवाला घेऊन चाललाय, आपला नवरा वाचला पाहिजे. म्हणून सगळ्या बायकांचा मेळ जमला आणि नारदाला सांगितलं, ए नारदा, काय तुझी इच्छा आहे? नारद म्हणाला, एका पारड्यात देवाला बसवतो आणि दुसऱ्या पारड्यात तुमच्या गळ्यातलं सोनं टाका. जर यातलं पारडं उचललं गेलं तर देव तुमचा आणि सोनं माझं. देव बसले एका पारड्यात. सगळ्या बायकांनी सोनं काढलं आणि सोनं त्यामध्ये टाकलं. बसलेले ऐकून जा. सोनं सगळं टाकलं, तसं मात्र पारडं हल्लं नाही. पण बायका म्हणल्या, देव बी गेलं सोनं बी गेलं, आता करायचं तरी काय? बायका म्हणाल्या, हाजरी घ्या. कुठला नंबर गैरहजर आहे बघा, पहिलाच नंबर गैरहजर. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बैसला, चला उठा की लवकरी. सगळ्या बायका गेल्या आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, चला आपला नवरा कृष्णदान झालाय, काय बी करा, पण त्याच्याजवळ तुम्ही आपल्या नवऱ्याला वाचवा. रुक्मिणी माता अंगणामध्ये आले आणि अंगणामध्ये आल्यानंतर तुळशीला पाणी घातलं. तुळशीच्या भोवती एक प्रदक्षिणा मारली. एक पान तोडलं गेलं आणि एक पान त्या निरंजनाच्या ताटात ठेवलं आणि जिथं आपला नवरा होता तिथपर्यंत गेली आणि नवऱ्याला ओवळलं गेलं. एक प्रदक्षिणा नवऱ्याच्या भोवती मारली आणि नवऱ्याच्या भोवती प्रदक्षिणा मारल्यानंतर आणल्यालं तुळशीचं पान बसलेले त्या सोन्याच्या पारड्यावरती ठेवलं. बघताय काय माझ्याकडं मका हा, लगेच पारडं वर आलं. महाराज म्हणतात, ते तुळशीचं पान याच्यापेक्षाही रुक्मिणीच्या अंतकरणात जो भाव होता तो माझ्या भगवंताला आवडला. म्हणून एकच करा. काय? देवाला काय आवडतं? महाराजांनी म्हणावं, देवाला दुसरं काही आवडत नाही, एकच आवडतं, अंतकरणातला भाव. अभंगाचं पहिलं चरण. आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे. तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. नको खेद करू कोण त्यागुतीचा, नको खेद करू कोण त्यागुतीचा. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. नको खेद करू कोण त्यागुतीचा, नको खेद महाराज म्हणतात, अंतकरणापासून देवाचं भजन गा. पण आजपर्यंत महाराज अंतकरणापासून देवाला जे आवडतं ते आम्ही केलं नाही. घरातला देव जरी मंडळी असला तरी घरातला देव सुद्धा तुम्हा आम्हाला सळा पुसताला नाही. तुमची माझी देवपूजा संका बसलेली. सुंदर ध्यान उभे वटेवरी ठेवलास का गच्या, कर कटेवरी मग ठेव की लवकर. तुळशीहार गळा काशे पितांबर झाला असला तर आवाज देते काच्या. तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. नवा झाला असला तर देतेच नवच्या. पूजायला देवाला ध्यानच नाही आणि बसलेले ऐकून जा. बायकोनं चहा दिला आणि त्यानं कबशीत चावतला आणि म्हणायला सुरुवात केली, तुका म्हणे माझे. तुम्ही ऐकताय का कीर्तन? हा, तुका म्हणे माझे
हेची सर्व सुख, माझं सगळं सुख याच्या हात आहे. आयुष्यभर देव घासून मेला पण सपनात सुद्धा देवाला नाही. पण महाराज म्हणतात देवाला आवडतं ती गोष्ट करा. महाराज देवाला आवडतं ते आम्हाला कळालं. काय आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हा महाराज म्हणतात रात्रंदिवस भगवंताचं जर भजन कराल महाराज तर अंतःकरणापासून तुम्ही भाव घेतला तर महाराज म्हणतात देवाला चिंता लागते. कुणाला चिंता लागली होती लक्षपूर्वक ऐकून जा. रस्त्यानं दिंडी चालली होती एकच भजन, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम. बसलेले ऐकून जा. देवाला चिंता कशी लागली ऐकून जा. रस्त्यानं दिंडी चाललेली पंढरपूरच्या दिशेने आणि पंढरपूरच्या दिशेनं चालत असताना भजन चाललं होतं. ज्ञानोबा तुकाराम भजन चाललं होतं आणि जसा भजनाचा आवाज एका संत महात्म्याच्या कानावरती पडावा आणि जसा कानावरती पडला तसं त्या संत महात्म्यानं बाहेर यावं आणि बघावं. पंढरपूरला सगळे वारकरी चालले होते. का? जीवनामध्ये माणसानं जन्माल्यानंतर कधीतरी पंढरपूरला जावं. का? चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवलगा पाहू, जीवाचा जीवलगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाऊ. महाराज बरीच प्रमाण आहेत. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. हा अजून बऱ्याच माणसांना माहित नाही पंढरीचा मालक प्रत्येक भक्ताची वाट बघत असतो. ऐका, अशा एका संत महात्म्याच्या कानावरती आवाज पडावा आणि जसा आवाज पडला मंडळी बसलेली तसं मन काय राहिलं नाही आणि मन म्हणत होतं कधी एकदा पंढरीच्या वाटेनं जातोय आणि कधी एकदा देवाची सेवा करतोय, कधी भगवंताकडे चावूल लागते. घरातून पाय बाहेर टाकला आणि तेवढ्यात पत्नीनं आवाज दिला, ऐकलं का? ओ मालक, ऐकलं का? कुठे चालला? अगं पंढरीला चाललो. अख्खी सगळी माणसं पंढरीच्या वाटेनं चालली ग. माझंही मन राहत नाही, मलाही आता पंढरपूरला गेलं पाहिजे. आणि त्या क्षणाला एकदा घराकडं बघावं आणि एकदा पंढरपूरकडं बघावं. जसं पंढरपूरकडं बघावं तसं घरचं पाठीमागं सगळं सोडून दिलं आणि पंढरपूरच्या दिशेनं संत महात्मा निघाले. त्यांचं नाव शेवटी सांगून जातो. रस्त्यानं निघाले पण जात असताना आपल्या पत्नीनं आवाज दिला आणि सांगितलं, मालक निघालाच रस्त्यानं तर एक काम करा, जाताना तुमच्या बहिणीचं गाव आडवं लागतं, निर्मलेला सांगा तुमची बायको बाळंतपण आहे, जा बायकोचं बाळंतपण करण्याकरता जा म्हणावं. बसलेले ऐकून जा म्हणून सांगितलं. पण चोकोबराय निघाले होते. ऐकून जा. हा
चोकोबाराई निघाले आणि जाताना बहिणीचं घर आडवं लागलं आणि जसं घर आडवं लागलं तसं बहिणीच्या घरी रात्री मुक्काम केला. सकाळ झाली, आंघोळ केली, बाहेर पडणार तेवढ्यात बहिणीने विचारावं, दादा अरे पंढरीच्या दिशेनं चालला तुम्ही खरंय, पण घरात बायकोचं बाळण पण सोडलं. या जगात लक्षपूर्वक ऐकून जा बसलेले, एखाद्याचा संसार सुद्धा करण्याची ताकद त्या विश्वाच्या मालकाच्या हातामध्ये. एखाद्याचा प्रपंच जरी तुटला तरी तो मोठा करण्याची ताकद सुद्धा त्या विश्वाच्या मालकात हातात आहे. फक्त त्याकरता एक करावं लागेल, भाव तुमचा शुद्ध ठेवावा लागोल. ज्याचा भाव शुद्ध त्याला भगवंत आयुष्यात कधीच कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही. ऐका, त्या क्षणाला चोकोबाराईने सांगा, अगं तू जा. निर्मलेने म्हणावं, मला नाही जाता नाही जाता येणार, तुम्हीच जा माघारी, पंढरपूरला जाऊ नका. चोकोबारांच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणावं, देवा ए देवा, अरे माझ्या प्रपंचाकडे मला नको रे पाठवू, याचा सगळ्याचा मला त्याग करायचा आहे, फक्त आणि फक्त मला तुझ्यासाठी आयुष्य समर्पित करायचं आहे. भगवंताने एवढं ऐकावं आणि चोकोबारांनी सरळ पंढरपूरला जावं. जसं चोकोबाराय पंढरपूरच्या दिशेनं चाललं तसं विश्वाच्या मालकाच्या अंगावर थरकाप निर्माण झाला आणि विश्वाच्या मालकानं सांगावं, ए गरुडा. हा, देव गरुडावर बसले आणि गरुडावर बसून देवानं सांगितलं, चला जावं लागल. गरुड म्हणाला, देवा अहो सगळी माणसं तुमच्या भेटीला लागली आणि तुम्ही कुठं चालला. देव म्हणाला, एका भक्तानं सगळ्यात मोठी अडचण निर्माण केली, स्वतःच्या बायकोचं बाळंतपण सोडलं आणि तो माझ्याकडं सेवे करता आला. त्याच्या बायकोचं बाळंतपण करायला आपल्याला जावं लागल. ऐका, देव करतो तरी काय, एखाद्या भक्तासाठी बाईचं रूप सुद्धा घेण्याची ताकद विश्वाच्या मालकामध्ये बसलेले. ऐकून जा, बाईचं रूप घेतलं आणि चोकोबारांच्या घराच्या बाहेर आले आणि दरवाजावरती आवाज दिला, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. हे चोकोबाची बहीण झाला शारंदर, बहीण झाला शरंदर, हे चोकोबाची बहीण झाला शारंदर, चोकोबाची बहीण झाला शरंदर. हे वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. ऐकून जा बसलेले, चोकोबारांच्या बायकोचं बाळंतपण करण्याकरता विश्वाचा मालक तिथपर्यंत पोचला. चोकोबारांच्या बायकोचं बाळंतपण केलं. महाराज म्हणले, देवाला लागलं तरी काय, तुझी चिंता त्या सर्व आहे तुझी चिंता त्यासी, सर्व आहे तुझी चिंता त्यासी, सर्व आहे तुझी चिंता त्यासी. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी, सर्व आहे तुझी चिंता त्यासी, आहे तुझी चिंता त्यासी. सर्व आहे तुझी चिंता त्यासी. बसलेली मंडळी ऐकून जा, देवाला चिंता लागली इतकी ताकद जर कोणामध्ये असेल तर त्या विश्वाच्या मालकामध्ये. म्हणून तुम्ही एकच करा, काय करा तर अंतःकरणापासून देवाचं नाम चिंतन गायला शिका. या जगात त्याच्याशिवाय तुम्हाला सुख या जगात कुठंच मिळणार नाही दादा. बरीच माणसं महाराज सुख हुडकण्याकरता जातात. पैसा आला, धन आला, दौलत आलं म्हणजे याला सुखी या समाजामध्ये कधी म्हणता येत नाही रे दादा. का सांगून जातो ऐकून जा. 80 कोटीचा मालक आहे हो, 80 कोटीचा मालक होता, पण 80 कोटीच्या मालकानं कीर्तन माझं ऐकलं आणि कीर्तन झाल्यावरती माझ्याजवळ आला, डसा डसा रडायला लागला. मी विचारलं, बाबा रडता का? त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून पाण्यानंतर त्यानं मला सांगावं, महाराज 80 कोटीचा मालक आहे, पण आज तुमचं कीर्तन ऐकलं असं वाटत होतं
ती कदाचित 20 वर्षापूर्वी तुमचं जर कीर्तन ऐकलं असतं तर या 80 कोटीच्या मालकाला एका वृद्धाश्रमात जावं लागलं नसतं. महाराज म्हणतात धन दौलत पैसा अडका हे सगळं नश्वर आहे. हे फक्त आणि फक्त दिखाव्या करता शिल्लक राहिले. पण महाराज म्हणतात हे दिखाव्याचं आहे तोपर्यंत तुम्हाला वाटेल आपलं आपलं आहे. पण या जगात जर तुम्ही आपलं म्हणाल तर महाराज म्हणतात हे पैशानंच तुम्हाला काही करता येणार नाही. कारण पैसा हा सर्वस्वापर्यंत तुमच्यासाठी येऊ शकत नाही. महाराज म्हणतात राजाचा भिकारी आणि भिकाऱ्याचा राजा सुद्धा करण्याची ताकद त्याच्यामध्ये. आत्ता पैसा तुमच्याकडे आहे पण उद्या पैसा तुमच्याकडे असेल का नसेल ही फक्त आणि फक्त देण त्याच्यामध्ये. का? कारण तो करतो तरी काय या प्रत्येक सृष्टीतल्या माणसाला चालवण्याची ताकद सुद्धा जर कोणामध्ये असेल तर ती फक्त विश्वाच्या मालकात आहे. चाले हे शरीर कोणाची असती, चाले हे शरीर कोणाची असती, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलवीत हरी विना, कोण बोलवीत हरी विना, चाले हे शरीर कोणाची असते, 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 कोणाची असते, कोणाची हा महाराज म्हणतात बाबा चालवण्याची ताकद सुद्धा या जगात जर कुणामध्ये असेल तर त्या विश्वाच्या मालकामध्ये. बसलेले सोपं सांगू का? संध्याकाळी झोपवलं तरी सकाळी उठवायला सुद्धा तेवच येणार आहे. आणि ज्या दिवशी ते उठवा येणार नाही त्या दिवशी भावकी मसनवाट्यात तयार आहे आणि गावकी लाकडं मसनवाट्यात टाकून उभा आहे. फक्त आपला पेटवायचाच कार्यक्रम शिल्लक फक्त मागाय. महाराज म्हणतात पेटवायच्या अगोदर तरी सावध व्हा. का सांगून जातो ऐकून जा. हे त्या मालकानं दिले म्हणून कधीतरी त्याचा उपकार माना. का? कारण त्यानं या जगात असं एक तुम्हाला गिफ्ट दिले ते बाजारात कधीच मिळत नाही. इतकं मोठं गिफ्ट दिले. का सांगून जातो ऐकून जा. एखाद्याचा पाय मोडला, मोडून पण मोडला तर बाजारात मिळतो का नाही? पाय बसलेले मिळतो का नाही? पाय मिळतो. एखाद्याचा हात मोडला तर एखाद्याला हात मिळतो. एखाद्याचा डोळा गेला तर एखाद्याला डोळा मिळतो. पण विश्वाच्या मालकानं अशी एक गिफ्ट दिल्या ती या जगात कधीच कुणाकडून मिळत नाही. एखाद्याचं रक्त गेलं तर दुसऱ्याचं रक्त चढवलं जातं. पण विश्वाच्या मालकानं अशी एक गोष्ट दिल्या ती या बाजारात डॉक्टरच्या बापाला सुद्धा गावली नाही. महाराज काय दिलं ऐकायचं आहे. जन्या जीवा दिला दान, जन्या महाराज म्हणतात त्यानं एक मोठं गिफ्ट दिले. कोणतं? जेण्या जीवा दिला दान. महाराज या जगात सगळं तुम्हाला वन्स मोर मिळेल पण या जगात जीव अशी एक गोष्ट आहे ज्या दिवशी यातनं जीव निघून जाईल तेव्हा माणसं म्हणायला सुरुवात करतील राम नाम. मेल्याव मेल्याव जित्यापणी कीर्तनकार सांगून मेलं. अरे जोपर्यंत ह्यात राम आहे तोपर्यंत ह्या रामाला कधीतरी ओळख. पण माणसं मेल्याव म्हणायला लागली राम नाम.
हा महाराज म्हणतात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यातला राम कधी तर ओळखायला शिका, कारण राम ठेवण्याची सुद्धा ताकद त्याच्यामध्ये आहे. महाराज म्हणतात अंतःकरणापासून त्याचं भजन चिंतन केलं तर त्याची गोडी सुद्धा लागण्याची ताकद त्या विश्वाच्या मालकाच्या चरणामध्ये. म्हणून तुम्ही एक करा. महाराज तुम्ही एवढं सगळं वर्णन त्याचं करताय, याचा ना अभंगाशी काही घेणं देणं आहे का? लयच अभंगापासून तुम्ही लांब चालले. नाही बाबा, मी अभंगाच्या जवळच आहे. मी काय सांगतोय, कारण असताना तो विश्वाचा मालक आहे. आणि कोण आहे माहितीये? कोण? पती लक्ष्मीचा जाणत से पती लक्ष्मी आहा जानत से पती लक्ष्मीचा, जानत से पती लक्ष्मीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टी, नको खेद कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीच्या जानत पती लक्ष्मीच्या, जाणत से पती लक्ष्मीचा, जानत पती लक्ष्मीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा, पती लक्ष्मीचा जानत से, पती लक्ष्मीचा महाराज जोरात प्रमाण दिलं. पती लक्ष्मीचा जाणत से पती लक्ष्मीचा. हा अशी बिंबीच्या दाट हा रग लागली पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. महाराज ऐका ऐका, महाराज म्हणतात तो लक्ष्मीचा पती आहे. काय करतो महाराज ऐका, काय करतो तो लक्ष्मीचा पती ऐका. माणसाच्या जीवनामध्ये कधी नवऱ्यानं चांगलं केलेलं बायकोला आवडलं नाही, आणि नाहीच आवडलं. महाराज सोपं सांगू का, या जगात स्त्री कधी नवऱ्याला किंमत देत नाही आणि नाहीच देत. महाराज आता मी सांगायची गरज नाही, हे तुम्ही सगळे चेहरे प्रत्येकानं बघितलेली माणसं आहात. महाराज म्हणतात त्या प्रपंचात सुद्धा लय मोठं दुःख आहे. पण लक्ष्मीचा पती आहे तो. कुणाचा? हा, पण लक्ष्मीचा पती जरी असला तरी देवाचं आणि बायकोचं सुद्धा भांडण लागत. आत्ताच्याच गाड्यानं म्हणायचं नाही माझंच भांडण का लागतंय, देवाचं आणि बायकोचं सुद्धा भांडण लागत होतं. मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला या प्रपंचात किती मोठं दुःख आहे ऐकायचं आहे का? एक वर राहायचं आणि एक खाली राहायचं. कुठं राहायचं? एक वर राहायचं आणि एक खाली राहायचं. जी वर राहायचं ना ते हसून खेळून करायचं. प्रपंच हसून खेळून करायचं, इतकं हसायचं. पण खालचं होतं नाही, बगल तवा रडायचं. त्याला त्रासच तितका त्या प्रपंचाचा झालता. कारण तो घरात शिरला की बायको एक बी पातेलं सळलं ठेवीत. तो घरात आला की पहिलं पातेलं फेकूनच बायको हाणायची. ऐकताय काय बसलेले? इतकं दुःख होतं. पण एक दिवस काय बायकोच्या मनात आलं, रातच्या 12 वाजता बायको उठली, नवऱ्याला उठवलं, सांगितलं मालक तुमचा वरचा मित्र आहे की नाही? हो म्हणलं आहे की. रोज हसतोय परपंचात. का हसतोय तेवढं विचारून या. किती वाजता? तुम्ही जागे आहे का? किती वाजता? रातच्या 12 वाजता. तो म्हणला अगं माझी आई म्हणला बायकोला तेवढ्यात बी. तो म्हणला अगं आता झोपला असेल ती. त्याला आत्ताच्या आत्ता उठवाय ना तर उद्या डबा सुद्धा मिळणार नाही. आता बायकोचं ऐकत नाही त्याला गडी तरी कसा मानावा? हा फार वानवा बेकार आहे. हा महाराज बरोबर आहे की नाही? हा तेल संपलं, ना मीठ संपलं, साखर संपली, ही सगळं संपलं आणि शेवटी म्हणावं लागलं आणून ह्यो बी संपला. माझ्या मनाचं सांगतोय. पण ऐका, एवढं सगळं झालं, आपण मसन वाट्यापर्यंत पोचलो, आपण प्रपंचाचं दात झालो. पण ऐका, त्या प्रपंचात सुद्धा तुम्हाला किती दुःख आहे ऐका. ती बाहेर आलं, पायऱ्या चढत रातचं डोळं चोळत वर गेलं आणि वर गेल्यावरती त्यानं दरवाजा वाजवला. आणि जसा दरवाजा वाजवला तसं ती बी जांभळ्या देत बाहेर आलं. आणि जसं जांभळ्या देत बाहेर आलं तसंही म्हणतंय खालनं आल्याला जी रोज बायकोचा मार्ग होतं ती वर गेलं आणि त्याला म्हणतंय नव इतक्या दिवस झालं परपंचा करताय, 40 वर्ष झालं मी बघतोय, पण रोज तुम्ही हसताय तेवढं का सांगा? तो म्हणला ही चिरायला रातच्या 12 वाजता आलाय, जाऊन झोप. कसं सोसलंय 40 वर्ष माझं मलाच माहितीये. कोण म्हणतंय? बसलेले. कोण म्हणतंय? वर बसलेलं म्हणतंय कसं 40 वर्ष सोसले हे फक्त माझं मला माहितीये. खाली होताना रडणार ती त्याला म्हणतंय नव
मग असं तरी प्रपंचात तुझ्या हाय तरी काय दुःख सांगशील का एकदा? तेवढ्यात ती म्हणते तुझं बरं आहे, तुझा मार तरी गावाला दिसतोय, पण माझा मार गावाला दिसत नाही. मी घरात आलो की बायको दरवाजा लावल्या लावल्या गावलती फेकून आणती. मी म्हणलं अरे मग हसतोच का? तेव्हा तिनं सांगितलं महाराज, तिनं जर फेकून मारलं आणि मी जर हुकवलं तर मी हसतो, आणि तिनं जर फेकून मला मारलं आणि मला जर बसलं तर ती हसते. बसलेले ऐकताय काय? ती रातच्या 12 वाजता इचरा गेला, ती रडत 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 खाली आलं आणि ती बायकोला म्हणते अगं आपल्यापेक्षा त्या दोघांचं वाटूळ आहे. मला एवढंच सांगायचं आहे, ज्या प्रपंचाचं महाराज म्हणतात तुम्ही दास झाला, या प्रपंचात सुद्धा तुम्हाला कधी सुख मिळणार नाही. पण अशा प्रपंचात सुद्धा देवाचं आणि बायकोचं भांडण लागलं. ती बी कवा? रातच्या 12ला. ऐका बसलेले, रातच्या 12ला देवाचं आणि बायकोचं भांडण लागलं. आणि बायकोनं देव गेलो होतं कामाला, शंकर गेलो होतं कामाला, आणि कामासनं माघारी आलं. आणि जसं आलं तसं पार्वती बसली होती. आणि जशी पार्वतीनं जसं बघितलं तसं आलेला नवरा म्हणाला नव काय झालंय? आता बायको ही कसं असतं ही मी सांगायची गरज नाही, प्रत्येकाचा अनुभव आहे. एवढंच देव म्हटलं होतं नव काय झालं? तेवढ्यात पार्वती म्हणली अजिबात बोलायचं नाही माझ्या संग. देव म्हटला झालं तरी काय? मी काहीच केलं नाही तरी बी माझ्या संग बोलायचं नाही. म्हणते मी केलं तरी काय? अजिबात बोलायचं नाही. मी आहे म्हणूनच तुम्हाला किंमत आहे. कोण म्हणतंय? कीर्तन ऐकताय का तुम्ही बसलेली? कोण म्हणतंय? हा, पार्वती म्हणते देवाला. काय म्हणत्या? मी हाय म्हणूनच तुम्हाला किंमत आहे. पार्वती लक्ष्मी यात कुठलीही तुम्ही नावं घ्या, लक्षपूर्वक ऐकून जा. देवाच्या बायकोनं म्हणावं ए देवा मी हाय म्हणूनच तुम्हाला किंमत आहे. देव म्हणला लक्ष्मी असं म्हणू नको, पार्वती असं म्हणू नकोस, ए लक्ष्मी असं म्हणू नकोस, अगं मी आहे म्हणूनच तुला प्रपंचात किंमत आहे. लक्ष्मी म्हणली अजिबात नाही देवा, मी आहे म्हणूनच तुम्हाला किंमत आहे. देव म्हणला अजिबात भांडण करू नको, मी हाय म्हणूनच तुला किंमत आहे. लक्ष्मी म्हणली मी याचा प्रूफ देते. देव म्हणला देऊन बघ. प्रूफ ऐका बसलेले मंडळी, लक्ष्मीनं प्रूफ दिला. लक्ष्मीनं काय केलं? एका गावातनं असं मड चाललं होतं रस्त्यानं. मड कळतं का? मड, हा, रस्त्यानं असं मड चाललं होतं. बसलेले रस्त्यानं मड चाललं होतं गावातनं एक, आणि बसल्यानं मड चाललं होतं. आणि रस्त्यानं जसं मड चाललं तशी सगळी माणसं म्हणत होती राम नाम सत्य हे, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. मी का माहिती आलोय वय? ऐका बसलेले ऐका. सगळेजण म्हणत होते राम राम सत्य, सगळी म्हणायला लागली. आणि सगळी म्हणत असताना झालं काय? बरीच जण माणसं म्हणाली, लक्ष्मी म्हणाली बघ देवा माझ्यात कशी किंमत आहे, मी आज तुला दाखवते. आणि लक्ष्मीनं वरनं 500 रुपयाच्या नोटाचा पाऊस त्या मड्याच्या पुढं पाडला. कुठं? बसलेले तुम्ही ऐकताय कीर्तन? कुठं पाडला? मड्याच्या पुढं. किती रुपयाचा पाऊस पाडला? किती रुपयाचा? हा, 500 रुपयाच्या नोटाचा जसा पाऊस पडला. आता बसलेले मला तुम्ही सांगा, हा आता समजा मंडपाच्या बाहेर समजा देवानं वरनं पैशाचा पाऊस पाडला, पाडणार नाही पण चुकून पाडला. देवानं पैशाचा पाऊस जर पाडला तर सगळ्यात पहिल्यांदा बसलेले दिसल कोणाला? तुम्ही कीर्तन ऐकताय का? कुणाला दिसल? सगळ्यात पहिल्यांदा पाऊस दिसल कोणाला? ही जेवढं टाळकरी पकवास पिटी मास्तर आहेत ह्यासनी दिसणार का नाही? बरोबर आहे की नाही? बरं मला तुम्ही सांगा, ह्यासनी जर मंडपाच्या बाहेर 500 रुपयाचा पाऊस पडलेला जर दिसला तर ही थांबत्याल का? थांबत्याल का? ही म्हणणार उद्यापासून पिटी बी वाजवाय नको, टाळ बी वाजवाय नको, हिकंड फोडत्याल, गावल एवढ्या नोटा त्यात कोंबत्याल, पण सोडणार नाही सोडणार. बरं गायक सोडत्याल, गायक म्हणत्याल धोतार सोडीन त्यात भरीन, पण सोडणार नाही. टाळकरी थांबत्याल अजिबात. पैसा कुणाला नको आहे? पैसा प्रत्येकाला पाहिजे. बरं तुम्हाला असं वाटतंय का ही गेली म्हणजे मी लय सज्जन आहे असं तुम्हाला वाटतंय का? मी तर गाडीच आणल्या, गाडी भरून पैसे घेऊन जाईन, पण पैसे सोडणार. पण मला तुम्ही सांगा बसलेले, तुम्हाला आमचं ऐकताना गोड वाटतंय पण तुम्ही एवढं लय सज्जन आहे होय? तुम्ही आम्हाला बाहेर तर जाऊन द्याल का? तुम्ही लागल एवढं पैसे बाहेरनं घ्याल आणि गोळा करून घरी घेऊन जाल. तुम्ही म्हणणार उद्यापासून कुठं शो करायची गरज नाही, फक्त आपण पैसाच कमवायचा, एवढंच आपण करू. पण मला एकच सांगायचं आहे बसलेले, जसा पैसा दिसला, मड्याच्या पुढं पाऊस पडला होता. आता बसलेले मला तुम्ही सांगा, समजा मड्याच्या पुढं 500 रुपयाचा नोटाचा पाऊस पडला तर सगळ्यात पहिल्यांदा दिसेल कोणाला? शिकाळवाल्याला नाही हो, त्याचा बाप मेला होता, ती म्हणतो येऊ द्या लय ह्यानं गाजीवल्या, येऊ द्या ह्यानं लय गाजीवल्या. नाही दिसणार शिकाळवाल्याला. मग कोणाला? शिकाळवाल्याच्या मागच्यांना नाही दिसणार. ती सगळी राम नाम सत्य खाली मुंडकुटं घालून म्हणत होती. ऐका कुणाला दिसला? जी मड होतं का, मड धरलेलं मड, हा ऐका जी मड धरलं होतं का चौघांनी, ती हा ऐका की ती मड ऐक नाही, मड 100 किलोचं होतं. किती किलोचं? 100 किलोचं. आणि जी चौघांनी धरलं होतं ती पायात पाय अडकून चालत होती. पण मड्याच्या मागं जी होती ती म्हणत होती तिरडीव ध्यान ठेवा, तिरडी जर तुटली तर चौघं बी खाली गावायची. ऐका बसलेले, गावायची नाही म्हणल्याबरोबर मागच्यांचं ध्यान कुठं होतं? तिरडीवर होतं.
मग वर न पडलेला पाऊस सगळ्यात पहिल्यांदा कोणाला दिसला असेल? हा, मागच्यासनी दिसला. आणि जसा मागच्यासनी पाऊस दिसला, ऐकताय काय, तशी मागची पळत गेली, पैसे गोळा करायला लागली. धाकटन थोरलं इकडं होतं, दोघांनी गर्दीचा फायदा घेतला, दोघं बी निघून गेली. पैसे घावल एवढं गोळा केलं. रामनाम सत्य का बंद झालं म्हणून शिकाळवाल्यानं मागं वाकून बघितलं. तो म्हणला धाकटा बी नाही, थोरला बी नाही, खांदकरी आणि बापच शिल्लक राहिलाय. अरे बाकीचं गाडी कुठं गेलं म्हणून त्यानं पुढं बघितलं तर सगळं पैसे गोळा करायला गेलं. तो म्हणला धाकट्या थोरल्याला गरज नाही बापाची, मग मीच कवर शिकाळ वागू. त्यानं आणल्याला इस्तू खाली वाचला आणि गावल एवढ्या नोटा त्या गाडग्यात भरून घेतल्या. काय घेऊन बसला रे दादा? नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जासिले प्राण्या माझे माझे म्हणून. काय कुणाचं घेऊन बसला? ही स्वार्थी दुनिया रे. जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्यापर्यंत म्हणतील दादा दादा दादा, पण ज्या दिवशी नसेल त्या दिवशी दादा सुद्धा म्हणणारा तुमच्या सुखात न दुःखात सुद्धा कधी येणार नाही. ऐका, एवढं सगळं झालं आणि झाल्यावरती खांदकरी म्हणलं ज्याचा बाप आहे त्यालाच बापाची गरज नाही, तोच पैसे गोळा करायला गेला. आपण कवर चौघांनी ही उराव घ्यायचं. चौघांनी मडं खालं ठेवलं आणि लागल एवढं कापड चौघांनी त्या मड्यावरचं फाडून घेतलं आणि फाडून घेतलेल्या त्या मड्याच्या कापडात सगळ्यांनी नोटा भरल्या आणि वरनं खादा 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 लक्ष्मी हसायला लागली आणि देवाला म्हणली देवा कसं काय आहे की नाही, आपण आहे म्हणूनच तुम्हाला किंमत आहे. कसा पाऊस पडला, कशी काय गेली माणसं. देव म्हणला लक्ष्मी अजून पण गर्व करू नकोस ग. ए बाई अजून पण गर्व करू नकोस लक्ष्मी, मी सांगतोय त्याच्याकडे उत्तर लक्ष देऊन ऐका. त्या देवाचं त्या भगवंताचं उत्तर होतं. एवढं उत्तर घरी घेऊन जा. नक्की जीवनात काय देवाला आवडतं हे तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. ऐका, देवानं म्हणावं लक्ष्मी ऐक, मागची गेली, बरोबर आहे की नाही, मागची गेले, शिकाळवाली गेला, सगळे गेले, खांदकरी सुद्धा गेला, पण लक्ष्मी मला एकच सांग, जे झोपल्याला मडाय ती गेलं का ग? लक्ष्मी म्हणली नाही की देवा. अरे खरंच नाही गेलं. त्यावेळेस लक्ष्मीच्या ध्यानात आलं आणि देवानं म्हणावं लक्ष्मी ह्यो पैसा किती बी असू दे, जोपर्यंत मी या बसलेल्या प्रत्येकाच्या माणसांच्या हृदयात आहे तोपर्यंतच तुझ्या पैशाला किंमत आहे. ज्या दिवशी मी यांच्यातून निघून जाईल त्या दिवशी तू सुद्धा मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही. पती लक्ष्मीचा जानत से पती लक्ष्मीचा, जानत से पती लक्ष्मीचा, जानत से पती लक्ष्मीचा. ठोपार कुमार, ठोपार कुमार, जय जय विठोबार कुमार, ठोपार कुमार, विठोबार कुमार. बसलेले सगळे टाळी हा. ठोपार कुमार, ठोपार कुमार, विठोबार कुमार, खुमार विठोबार कुमार, खुमार खुमार पुंडली गौरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. हा विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार जय जय विठोबार कुमार, पुंडली गौरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय विठोबा विठोबा. महाराज म्हणतात पती लक्ष्मीचा जाणत असे. महाराज म्हणतात मग तो देव नक्की करतो तरी काय? महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं सकळ जीवांचा करीतो सांभाळ. महाराज म्हणले तो प्रत्येक जीवाचा सांभाळ करतो दादा, फक्त तुम्ही एकच करा, अंतकरणापासून भावानं श्रद्धेनं त्याच्यापर्यंत जा. महाराज आम्ही त्याच्यापर्यंत जाऊ, तो आमचा सांभाळ करेल. महाराज पण एकच करा म्हणतात, जसं देवानं ठेवले त्यात समाधानी राहा. पण माणूस महाराज या जगात समाधानी, हा समाधानी माणूस या जगामध्ये आता शिल्लकच राहिला नाही. माणसाला कितीही द्या, दिलं तरी माणसाला असं वाटतं आपल्याजवळ काहीच नाही. एक सांगू का, आजपासून जगत असताना एकच वाक्य आज घरी घेऊन जा दादा, बस. उद्यापासून उठला आणि देवाच्या समोर जर गेला तर देवाला 2 हात जोडा आणि देवाला एकच सांगा, देवा ए देवा ज्यात ठेवलेस ना त्यात लई समाधानी आहे. देवाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला देव आयुष्यात कधीच कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही. पण
देवाला जर तुम्ही काय मागाल तर देवानं दिलंय तेवढं सुद्धा माघारी घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण देवाला माहिती आहे ह्याला देऊन सुद्धा हो समाधानी नाही. महाराज म्हणतात जैशी स्थिती आहे जसं देवानं ठेवलंय त्यात समाधानी राहा. कितीही वाढा माझं प्रमाण नाही. महाराज म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचार वेचकरी. महाराज म्हणतात जेवढा तुमच्या प्रारब्धात आहे तेवढंच तुम्हाला या मृत्यू लोकात मिळणार आहे. एकच उदाहरण देतो कीर्तन सेवेला मी पूर्ण देतो, लक्षपूर्वक ऐकून जा. महाराज म्हणतात जेवढा तुमच्या नशिबात आहे जेवढा तुमच्या प्रारब्धात आहे तेवढं तुम्हाला मिळणार आहे. फक्त एक करा, वडवड वडवड करू नका, हे माझं ते माझं या करण्यामध्ये आयुष्य निघून जाईल आणि आयुष्यामध्ये पाप कराल. हे पाप करण्या अगोदर जेवढं देवानं दिलंय तेवढ्यात समाधानी राहायला शिका. एका मनुष्यानं राजसारखा गुन्हा केला, एकच उदाहरण देतो ऐकून जा बसलेले. शिक्षा एकच होती, फाशीशिवाय त्याला शिक्षा नव्हती. पण सगळं झालं, सगळ्या कोर्टामध्ये गेला, सगळ्या वकिलाकडे गेला, एकही केस लढायला तयार नव्हता. काय करावं समजेन असं झालं. एका वकिलाकडे गेला आणि वकिलाला विचारलं वकील साहेब तुमची फी किती आहे? वकील साहेब म्हणले माझी 1 लाख रुपये फी आहे. तो म्हणला 2 लाख रुपये देतो पण माझी केस तेवढी तुम्ही लढा. वकील साहेब म्हणले ठीक आहे, 1 लाखाचं 2 लाख जर मिळत असतील तर तुझी केस लढायला मी तयार आहे. आणि तेवढाच शब्द भरला आणि ती तिथंच बसलं. वकील साहेब म्हणले मी सांगतो एवढा मंत्र जप, हा मंत्र जर तू जपलास तर मी नक्की तुझी केस लढल्याशिवाय राहणार नाही. वकील साहेब म्हणले, ते बसलेला माणूस म्हणला ठीक आहे वकील साहेब ठीक आहे. 5 मिनिटं झाली आणि 5 मिनिटानं त्या माणसानं विचारलं वकील साहेब मंत्र सांगताय का? वकील साहेब म्हणले मला नाही माहित. त्याला इतका राग आला, ती बाहेर गेलं, त्यानं बाहेरनं बूट आणला आणि अंगावर धावून गेलं. तो म्हणला अरे तुला माहितीच नाही तर एवढा उशीर घेतलाच कशाला? त्यावेळेस वकील साहेब म्हणले येड्या, अरे मला नाही माहिती, हाच मंत्र आहे. तो म्हणला असला कुठं मंत्र असतोय? ओम भीम क्लीम असला मंत्र मला नाही माहित, असा कुठं मंत्र असतो का? त्यावेळेस वकील साहेबांनी सांगितलं एवढाच मंत्र जप, बघ तुझी मी केस लढतो आणि तुला केसमधनं मुक्त करतो. ती बाहेर पडलं, पोलिसांनी त्याला उचलला. आता पोलिसांनी पहिल्या दिवशी नेल्यावर कसं असते, जे गेले त्यांची एकांतात गाठ घ्या, हा मग ते सांगतील काय काय करतात, हार बुक्का नारळ पाकिट श्रीफळ तयारच घेऊन असतात. ते म्हणते ये बाबा तू लय गाजून आलाय. त्याला आपला हात घेतला आणि विचारलं प्रामाणिकपणे बाबा ए बाबा तू राजसारखा गुन्हा केलायस, काय असेल ते खरं सांग, तुझी शिक्षा कमी होईल. त्याने एकच उत्तर दिलं बसलेले. काय उत्तर दिलं? मला नाही माहित. जसं मला नाही माहित म्हणलं तसं पोलीसवाले म्हणले अरे मग तुला माहित तरी काय आहे? त्याने एकच उत्तर दिलं मला नाही माहित. पोलीसवाले म्हणले असं ऐकायचं नाही, ह्याला टायरात घाला. त्याला टायरात घातला, इतका मारला, बाहेर काढला आणि विचारला आता कसं वाटतंय? त्याने एकच उत्तर दिलं मला नाही माहित. पोलीसवाले म्हणले ह्याच्या नादाला लागण्यात माझ्या नात, ह्याला पहिला उचला आणि जज साहेबांच्या समोर उभा करा. जज साहेबांच्या समोर उभा केला आणि जज साहेबांच्या समोर उभा करून क्रॉस वकील उठला आणि क्रॉस वकिलानं विचारलं बाबा राजसारखा गुन्हा केला, काय असेल ते खरं सांगा, तुमची शिक्षा कमी होईल. त्याने एकच उत्तर दिलं मला नाही माहित. वकील साहेब म्हणले अरे मग तुला माहित तरी काय आहे? त्याने एकच उत्तर दिलं मला नाही माहिती. जज साहेब म्हणले अरे मला नाही माहिती म्हणतोय, अरे पण तुला नक्की माहित तरी काय आहे? त्यावेळेस त्या दोषी माणसानं एकच उत्तर दिलं मला नाही माहिती. याच्या पार्टीचा वकील उठला आणि त्यानं सांगितलं जज साहेब हा एकच शब्द बोलतो मला नाही माहित, याच्या अर्थी तो वेड आहे आणि वेड्याला राजद्रोहासारखा गुन्हा माप आहे. जज साहेब म्हणले कुठे हे ज्यांना नादाला लागता, जाऊ द्या पहिल्या केसमध्ये ह्याला मोकळा करा. पहिली केसमध्ये याला मोकळा केला आणि त्याला इतका आनंद झाला, त्यानं 5 किलो पेढं घेतलं, त्यानं 5 किलो पेढं गावात वाटलं. वकील साहेब म्हणले 1 लाखाचं 2 लाख रुपये आज घरी घेऊन जाणार. वकील साहेबांनी 90 रुपये पाव किलोचं पेढं घेतलं आणि तिथपर्यंत गेलं, एक पेढा काढला आणि जी केस लढलेली त्याच्या तोंडात एक पेढा चारला. ती फॅन खाली निवांत बसलं होतं आणि तेवढ्यात वकील साहेब म्हणले बघ बोर पहिल्या दिवशी तुला थोडंसं पोलिसांनी मारला, दुसऱ्या दिवशी केला नाही तुला केसमधनं मोकळा, दे आता माझे 2 लाख रुपये. त्याने एकच उत्तर दिलं बसलेले. बस माझा दृष्टांत संपला. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे आणि कवतुक तुप आहे संचिताचे. महाराज म्हणतात जेवढं प्रारब्धात आहे तेवढं तुम्हाला देव नक्की देईल, पण एकच करा आयुष्यात मिळालंय त्यात समाधानी राहा. जर समाधानी राहिला तर प्रत्येकाला प्रत्येकाचा भोग भोगावा लागल. कसं काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपणीचेता, हरिमुखी गाता जर समाधानी नाही राहिला तर महाराज म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. प्रत्येकाला प्रत्येकाचा भोग भोगावा लागल, पण तो भोग भोगण्याकरता जर त्याचा नाश करायचा असेल, केले कर्म झाले त्याची भोग आले, प्रत्येकाला कर्म भोगावं लागल. देवाच्या बापाला सुद्धा भोगावं लागलं होतं. दशरथ राजा पुत्र योगानं मरत होता का?
श्राप दिला होता, भोगावं लागलं. महाराज म्हणले प्रत्येकाला प्रत्येकाचा भोग भोगावा लागल, पण या भोगातून वाचवणारा जर या जगात कोण असेल तर हरी कृपे त्याचा नाश झाला. महाराज मग आम्ही काय करू? महाराज म्हणले एकच करा, रोज उठा, उठल्यानंतर फक्त आणि फक्त देवासाठी जगा आणि एकच म्हणा हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरे वाकुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, हा नाही उच्चारिला अधिकार म्या बोला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा दाखा पाया पैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जगद्गुरु जय. तुकाराम महाराज की जय.